जग सुधारले कशातून, व्यापक कशातून झालं, हे शोध कशातून लागले, जिज्ञासेतून ज्याला प्रश्न पडले त्याने उत्तर शोधली, त्या उत्तरातून विकास झाला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ही जिज्ञासा होती. सुरतेवर हल्ला केला, इंग्रजांच्या वखारीमध्ये महाराज शिरले. आता या छाप्यामध्ये मिळवायचंय काय, पैसा संपत्ती सोनं नाणं काय जे असेल, पण महाराजांची नजर जिज्ञासू आहे. ते विचार करतात इंग्रज हुशार, इंग्रज विज्ञानात पुढे गेलेले, काहीतरी वेगळं असेल, या इंग्रजांकडे काहीतरी वेगळं असेल. महाराजांची जिज्ञासू नजर फिरफिरत राहिली आणि सापडलं एक कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं आणि महाराजांनी ते उचललं, सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच महाराजांना माहिती नाही. जिज्ञासा बघा महाराजांची. महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच पत्र लिहिलं, ते परवा टाकलेला छापा आम्ही, ते तुमचं यंत्र आणलंय उचलून, पण कशाच आहे ते सांगता का. इंग्रजांनाच विचारतायत, नाही सांगितलं इंग्रजांनी, यंत्र कशाचं आहे ते सांगितलं नाही. पण महाराज स्वस्त नाही बसले, शोध घेतला कशाचं यंत्र आहे, काय उपयोग आहे याचा. आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम उत्तम, छपाई करायचं यंत्र आहे, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, घरापर्यंत ज्ञान पोहोचवता येईल, हे छपाई यंत्र सुरू व्हायला हवं. महाराजांनी इंग्रजांना पत्र पाठवलं. ते छपाई यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का, नाही पाठवला इंग्रजांनी. जेवढा काळ महाराज सुरत मध्ये होते तेवढा काळ महाराज ते यंत्र चालू करायचा प्रयत्न करत होते. अखेर महाराज सुरतवरनं निघाले आणि जाताना ते छपाई यंत्र त्यांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं हे यंत्र चालू करा, छपाई कला सुरू करा. महाराज पुढे महाराष्ट्रात निघून आले आणि महाराजांनी दिलेलं यंत्र त्या भीमजी पारेखनं सुरू केलं आणि सुरत मध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला. आजही तो तिथं आहे आणि त्या छापखान्याचं नाव आहे श्री शिवाजी छापखाना. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.